बोल मोहिनीराज की जयच्या गजराने नेवासे नगरी दुमदुमली। श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त झालेल्या काल्याच्या दहीहंडीला कार्यक्रमाला भाविकांची गर्दी, रेवड्यांची केली उधळण। नेवासा नगरीचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त मुख्य दिवशी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता रेवड्यांची उधळण करत काल्याची दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी काला घेण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर प्रांगणात गर्दी केली होती। यात्रा महोत्सव काळात लाखो भाविकांनी भगवान विष्णूंच्या स्त्रीरूप मोहिनी अवताराचे दर्शन घेतले। शुक्रवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी श्री मोहिनीराज मंगल कार्यालयामध्ये दुपारी उत्सवमूर्ती समोर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। सायंकाळीच्या सुमारास पाकशाळा येथे जिल्हा न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली आणि येथूनच उत्सवमूर्तीच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला। सायंकाळी 6 वाजता पालखीचे आगमन श्री मोहिनीराजांच्या मंदिर प्रांगणात झाल्यानंतर येथे रेवड्यांची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत पाटील घराण्यातील मानाप्रमाणे बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली। देशपांडे गल्लीसह गोल्डन ग्रुप व छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने भाविकांना काला वाटण्यात आला। नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त चौकाचौकात ठेवण्यात आला होता। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।